सकाळी उठल्या उठल्या हे बघण्यात आलं. आता बघा, पहिलंच गाडी इथं ती इंडिका फसली होती आणि तेवढ्यात एक लेकरं आलं स्कूटीवर आणि ती येऊन धड दिशा पडलं ह्या खड्ड्यामध्ये. आता त्याच्या अगोदर मी पळत जाऊन बघितले. बघ देव करो कोण त्याला लागलं नाही जास्त. हाताला पायाला खरचटलं होतं, रक्त निघालं होतं. त्याला म्हणलं चल वाघ, त्याला हळद वगैरे लावते, पण त्यानं आला नाही. मग काय सगळ्या मिळून पोरवानी त्याची गाडी वगैरे सगळं काढली होती आणि काढल्यामुळं मग ह्या काही निघालं त्यानंच आहे बरं काही काळ्या शर्टवालं. आणि मग थोड्या वेळाकडून काय झालं, मग JCP आली ती गाडी काढण्यासाठी. आता ह्यांच्याकडंच बघण्यामध्ये आमचा वेळ जास्त गेला आणि सकाळी 6ला झाल्या ती 9 वाजूस्तर आम्ही मधून बाहेरच करत होतो. आम्हाला काय त्या कामामध्ये मन मी लागणार झालं. अचानकच लक्ष गेलं माझ्या झाडाकडं, त्याला मस्तपैकी अशी कळी लागली होती. मग एवढा वेळ गेला होता म्हणून म्हणलं चला आता स्वयंपाक तर काय आवरणार नाही आणि ती लेकरू पण गेलं होतं त्याच्या घरी, म्हणून म्हणलं थोडा नाश्ता करून तर खावं. का तरी 9 साडेनऊ वाजले होते. आता इथून तर कळेल त्यांना, यायचे नाहीत ती का माहीत आता. तर या सगळेजण नाश्ता करायला. तर आमच्या इथं असा असतो नाश्ता, सगळेजण एका तामणामध्ये.